नमस्कार, मी क्षितिजा. वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तर आजचा व्लॉग माझ्यासाठी खूप 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 खास असणार आहे, कारण आजपासून सुरू होतोय मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत, म्हणजेच महालक्ष्मी माताचे व्रत. आज आहे पहिला गुरुवार. माझी पूजा पाहण्यासाठी व्लॉग पूर्ण बघा. मार्गशीर्षच्या गुरुवारी महालक्ष्मी आईचे व्रत करायचे म्हटलं की अनेक स्त्रियांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होते. त्याचप्रमाणे सकाळ सकाळी मी सुद्धा उत्साही मनाने आवरावर करायला घेतली. सकाळची सुरुवात झाली ती म्हणजे अंगणामध्ये पाणी मारण्यापासून आणि उंबरा पुजण्यापासून. सकाळ सकाळी अंगणामध्ये पाणी मारल्यावरती आणि उंबऱ्यावरती छान अशी रांगोळी काढल्यावरती कोणत्याच प्रकारची वाईट शक्ती आपल्या घरात प्रवेश करू शकत नाही. आज महालक्ष्मी आईचे व्रत असल्यामुळे साक्षात महालक्ष्मी आई आपल्या घरामध्ये विराजते. त्यामुळे अंगण स्वच्छ धुतलं आणि दारामध्ये छान अशी रांगोळी काढायला घेतली. माझ्या घराच्या अंगणामध्ये मी छान छान अशी झाडं लावलेली आहेत. सध्या गिरिजामुळे झाडं लावण्याचं प्रमाण जरी कमी असलं तरी माझ्याकडे खूप छान छान झाडं आहेत आणि ती मी सगळी छान दारामध्ये सजवून ठेवलेली आहेत. तर त्यामध्ये तुम्हाला दिसतंय मनी प्लांट आहे, त्यानंतर स्नेक प्लांट आहे, तुळशीचं रोप आहे आणि बऱ्याच प्रकारची डेकोरेटिव्ह आणि फुलं देणारी झाडं सुद्धा आहेत. तर मी सकाळ सकाळी दारामध्ये पाणी मारताना या झाडांना सुद्धा स्वच्छ आंघोळ घालत असते. त्यामुळे झाडं सुद्धा खूप छान आणि फ्रेश होतात आणि त्यामुळे ओव्हरऑल जे बाहेरचं वातावरण आहे तर ते सुद्धा खूप छान फ्रेश होतं. हे मी ठरल्यासारखं गिरिजाचं सुद्धा मला प्रत्येक कामामध्ये हातभार असतो. इथे सुद्धा ती माझ्या सोबतच होती. अंगण स्वच्छ धुवून झाल्यानंतर आता उंबऱ्यावरती रांगोळी काढायला घेतली. रांगोळी काढताना मी नेहमी दारामध्ये दोन्ही साईडला स्वस्तिक काढत असते. आज महालक्ष्मीचं आईचं व्रत होतं, त्यामुळं थोडीशी रंगीबिरंगी रांगोळी काढायचं म्हटलं आणि स्वस्तिकाला थोडासा वेगवेगळे रंग वापरले. लहानपणापासूनच मला रांगोळी काढायला प्रचंड आवडतं, पण सध्या घरच्या जबाबदाऱ्या, काम आणि सर्वात मोठं कारण म्हणजे गिरिजामुळं मला खूप घाई गडबडीत रांगोळी काढावी लागते. त्यामुळे मी आहे तशीच साधी सिंपल रांगोळी काढते आणि त्याच्यामध्ये काहीतरी डेकोरेशन करायचा प्रयत्न करत असते. ही रांगोळी सुद्धा मी पायरीवरतीच काढायला घेतली, कारण बऱ्याच लोकांना माहिती असेल आणि बऱ्याच लोकांना माहितीही नसेल की आपल्याकडे 2 डॉगीज आहेत आणि ते खूप आगाव आहेत. तर ज्यावेळी मी रांगोळी काढते काढते तोपर्यंत ते रांगोळीवरती येऊन बसतात आणि सगळी रांगोळी विस्कटून टाकतात. तर त्यामुळे मी रांगोळी पायरीवरतीच काढते. तर मी तयारी केलेली आहे पूजेची. तर त्यासाठी मी देवीसाठी वस्त्र आणलेलं आहे, त्यानंतर मंगळसूत्र, त्यानंतर हळदी कुंकू, 5 फळं, त्यानंतर तांदूळ, त्यानंतर खोबरं आणि गुळ खोबरं आहे, दूध आहे, अभिषेक घालण्यासाठी दूध घेतले, पंचामृत घेतलेला आहे, समय आहेत, त्यानंतर कलश आहे, त्यानंतर कापूस आहे वाती करण्यासाठी, त्यानंतर पाणी आहे, नारळ आहे आणि सगळं मी सामान घेऊन एका जागेवरती बसलेले आहे. आणि जसं की नेहमीच मी सांगत असते, मला प्रत्येक कामामध्ये गिरिजाचा हातभार असतो आणि या कामामध्ये कसा ती हातभार नाही देणार. तर इथे सुद्धा ती आलेली आहे आणि ती बसली आहे शांत एका जागेला सध्या तरी, पण ती एका जागेवरती शांत बसत नाही. तर मी चौरंग अंतरला, चौरंगच्या खाली मी स्वस्तिक काढलेला आहे. त्यानंतर मी छान असा चौरंग अंतरला आणि त्यानंतर त्याच्यावरती मी आता पूजा जी आहे तर ती मी मांडायला घेणार आहे. तर ज्यावेळी आपण कलश मांडत असतो तर कलशाच्या खाली जे आपण रांगोळी काढत असतो, जी तांदळाची रांगोळी असते, तर त्याच्यावरती मी अष्टकमल काढते, म्हणजे महालक्ष्मीचं जे प्रिय आहे तर त्याचं मी चिन्ह काढते आणि त्याच्यावरती मी कलश बसवणार आहे. हिरव्या कलरचं मी कापड घेतलेलं आहे चौरंगावरती ठेवण्यासाठी आणि त्यावरती मी अष्टकमल काढलेला आहे. अष्टकमलवरती मी आता हळदी कुंकू वाहून घेते, म्हणजे त्याच्यावरती मी कळस जो आहे तर तो ठेवून घेते. इतकी घाई गडबड होते की काही गोष्टी करायच्याच विसरतात. तर सगळ्यात पहिला आपल्याला अग्निदेवतेला पूजा करायची असते, तर समईची आपल्याला पूजा करायची असते, पण ती गडबडीत राहून गेली. तर मी आता लगेचच माझ्या लक्षात आल्यानंतर समईची पूजा केली आणि अग्निदेवतेला पूजा केली आणि आता मी समई प्रज्वलित करते. पण गिरिजा आहे आणि ती प्रचंड दंगा करते, इकडून तिकडे फिरते, त्यामुळे मी थोडा वेळ समई जी आहे तर ती बाजूला ठेवून देणार आहे. जो कलश मला पूजायचा आहे तर त्या कलशावरती मी स्वस्तिकचं चिन्ह काढून घेते, जे अतिशय शुभ चिन्ह मानलं जाते. आणि त्यानंतर मी पूजा विधीमध्ये सांगितल्याप्रमाणे या कलशावरती 8 बाजूला
कुंकवाची बोटं उठवणार आहे। महालक्ष्मी आईच्या व्रतामध्ये सांगितल्याप्रमाणे कळशीमध्ये नाणे, सुपारी, मोती आणि दुर्वा घातल्या। पूजा विधीमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला या कलशामध्ये कोणत्याही झाडाचे 5 डहाळे जे आहेत तर ते घालायचे असतात। पण सध्या माझ्याकडे आंब्याची जी डहाळे आहेत तर ते उपलब्ध होते। गिरिजामुळे मला बाहेर मार्केटमध्ये जाता नाही आलं, तर दारामध्ये जे आंब्याचं झाड होतं तर त्याचे मी डहाळे घेतले आणि ते मी कळशामध्ये घातले। पण पूजाच्या विधीप्रमाणे आपल्याला 5 झाडांचे 5 वेगवेगळ्या प्रकारचे डहाळे जे आहेत तर ते कळशामध्ये घालायचे असतात। त्यानंतर कलशावरती मी नारळ ठेवला। त्याला हळदी कुंकू वाहून घेतले। आपल्या शास्त्रामध्ये पूजा कोणतीही असली तरी सर्वात पहिला पूजाचा मान जो आहे तर तो आहे आपल्या गणपती बाप्पांचा। गणपती बाप्पांना मी छान स्नान घातले आणि त्यानंतर मी गणपती बाप्पांना अभिषेक सुद्धा घातला। अभिषेक जो आहे तर तो पंचामृताने घातला आणि त्यानंतर पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने स्नान करून गणपती बाप्पांना त्यांच्या जागेवरती विराजमान केलं। गणपती बाप्पांना चौरंगावरती ठेवण्यासाठी 2 विड्याची पानं घेतली। त्यानंतर त्याच्यावरती अक्षता ठेवल्या म्हणजेच तांदूळ ठेवले आणि त्यानंतर त्याच्यावरती हळदी कुंकू वाहिले आणि त्यानंतर गणपती बाप्पांना त्या विड्याच्या पानावरती विराजमान केले। त्यानंतर आता माझ्याकडे महालक्ष्मी आईचा फोटो आहे तर तो फोटो मी पूजेसाठी पूजणार आहे। तर त्यासाठी सुद्धा फोटो ठेवण्यासाठी मी पहिला विड्याच्या पानावरती तांदूळ म्हणजेच अक्षता वाहून घेतला, त्यावरती हळदी कुंकू वाहून घेतलं आणि त्यानंतर माता लक्ष्मीचा फोटो मी त्याच्यावरती ठेवला। पुन्हा एकदा विड्याची 2 पानं घेऊन त्याच्यावरती अक्षता म्हणजे तांदूळ ठेवून त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून घेतलं आणि त्यानंतर आपण श्रीयंत्र, ज्याला माता लक्ष्मी आणि विष्णूचं जे आसन म्हणतो तर श्रीयंत्राची मी तिथं पूजा करून घेतली। सगळ्या देवी देवतांना मी आता हळद कुंकू वाहून घेतलं। संपूर्ण पूजेची मांडणी करते। त्या साईडला मी समोरच्या बाजूला गुळ खोबरं ठेवलं। त्यानंतर पूजा विधीमध्ये जे सांगितलेलं असतं तर आपल्याला 5 फळं ठेवायची असतात तर 5 फळं मी ठेवली। त्यानंतर देवासाठी आपल्याला दूध ठेवायचं असतं तर त्याप्रमाणे मी दूध ठेवलं आणि त्यानंतर प्रसादासाठी थोडीशी साखर ठेवली। दोन्ही बाजूच्या समया ज्या आहेत तर त्या मी प्रज्वलित करून घेते। देवासाठी पाणी ठेवते। लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये जो कळस आपण पुजलेला आहे तर त्याच्यासाठी मी दागिने आणले होते तर ते मी दागिने घालून घेते।
या दागिन्यांमध्ये सर्वात महत्त्वाचा अलंकार जो असतो, जो दागिना असतो, तर तो असतो काळ्या मण्यांचे मंगळसूत्र. तर ते मी देवीला घालून घेते. व्हिडिओच्या अगदी सुरुवातीला तुम्ही बघितलं असाल तर देवीसाठी मी छान असं वस्त्र शिवून घेतलं होतं, पण गिरीजामुळे आणि बाळामुळे इतकी गडबड होते की ते वस्त्र घालायचं राहून गेलं. आणि आता मी कळस पूर्ण पुजलेला आहे, तर पुजलेला कळस पुन्हा काढून त्याला वस्त्र घालणं शक्य नाही आहे. तर गुरुवारच्या पुढच्या पूजेमध्ये म्हणजेच दुसऱ्या गुरुवारी मी ते वस्त्र आईला घालणार आहे आणि छान अशी पूजा मांडणार आहे. तर या चौरंगा शेजारी सुद्धा खूप छान छान रांगोळी काढायची असते, त्यामुळे पूजा खूप छान उठून दिसते आणि आईचं मन सुद्धा प्रसन्न होतं. तर त्यासाठी मी रांगोळी काढते, त्याच्यावरती श्री महालक्ष्मी माता की जय असं मी लिहिणार आहे. तर तुम्ही बघू शकता गिरिजा किती दमवते, मध्ये मध्ये त्रास देते आणि तिला रांगोळी विस्कटायला खूप आवडतं. तर त्यामुळं मी फास्टमध्ये एक छोटीशी रांगोळी काढली आणि माझं पूजाविधी जे पुस्तक आहे, ते पोथी आपण म्हणतो, तर ती मी वाचायला घेतली. पूजा मांडून मी देवाकडे प्रार्थना केली, आई लक्ष्मी अशीच येत जा, मुलाबाळांना सुखी ठेव, मला सौभाग्य दे, तुझी पूजा करून मी, सोन्या चांदीचा प्रकाश पडू दे, दूध दुभत्याची लयलूट होऊ दे, माझा नमस्कार तुला पोहोचू दे, तुझा आशीर्वाद मला मिळू दे, भरली घागर घरात राहू दे, तेल तुपाचा दिवा तुला दिसू दे, माझे बोल तू ऐकावे, तुझे बोल मी मानावे, हीच प्रार्थना. आईचं हे व्रत केल्यानंतर मन अगदी प्रसन्न आणि समाधानी होतं. तर आईच्या कृपेने आमच्या घरी जी लक्ष्मी आलेली आहे, तर तिला सुद्धा मी या लक्ष्मी व्रताची माहिती करून देत आहे. माझी ही पूजा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर पूजा आवडली असेल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा. श्री महालक्ष्मी माता की जय.